रोटी कपडा मकान ही तर आमची गरज आहे आणि परमेश्वराने ती आम्हाला भागवलेली आहे आणि परमेश्वर पुरवत आहे। आज तुम्ही अन्न वाचून, तुम्ही आणि मी अन्न वाचून आता कुणी मरत नाही, कपड्या वाचून कुणी मरत नाही, राहण्या वाचून कुणी मरत नाही। त्या फुटपाथवरल्या लोकांकडे पहा, त्यांच्याकडे घर नाही, दार नाही, त्यांचे लेकरं बाळ म्हातारे कोतरे सकट फुटपाथला झोपतात, गलिच्छ वातावरणामध्ये, खराब वातावरणामध्ये, काट्या कुट्या झाडेझुडीमध्ये, घाणीमध्ये, पण आज निरोगी आहेत, थकथक्यात आहेत, चांगल्या प्रकारचा दिवस घालवतात, चांगल्या प्रकारचा आयुष करतात, खातात पितात, निवांत झोपतात। ज्याच्या वेळेस मी प्रार्थनेवरून येतो रात्रीच्या समयाला, तर अनेक ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या लोकांकडे ज्यावेळेस लक्ष जातं ना, माझे स्वतःच मला वीट येतो की परमेश्वराने मला सगळं दिलंय, परंतु ह्या लोकांकडे पाहिलं तर यांना घर नाही, ह्या लोकांकडे पाहिलं यांच्याकडे चांगल्या प्रकारचं वस्त्रे नाहीत, ह्या लोकांकडे पाहिलं तर कुठल्याही प्रकारचं त्यांना लोकांचं आवर्जून त्यांची गाठ भेट घेतील असंही काही नाही, तरी ते जिवंत आहेत, तरी ते निरोगी आहेत, तरी ते आशीर्वादित आहेत, त्यांनी त्याच्यावर विजय मिळवला आहे, त्यात समाधान मानतात। ते जादाची हवच करीत नाही आणि आम्ही काय करतो, जादाची हाव केल्यामुळे झालंय काय की आमचं जे आशीर्वाद आहे ते रोखलेले आहे। येऊया परमेश्वरच्या नावाला मी धन्यवाद देईन। पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये तुम्हा प्रत्येकाचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी पास्टर राजू आलाट अहमदनगर म्हणून हार्दिक स्वागत करतो। आपला लाईव्ह फेसबुकला आपला दररोजचा जो विषय होता चिंतन मनन आणि अध्ययनामध्ये, तर आम्ही वस्त्र आच्छादन या विषयावर चिंतन मनन करत आहोत। आजच्या 9व्या भागामध्ये तुम्हा प्रत्येकाचं मी पुन्हा एक वार प्रभू येशूच्या नावात स्वागत करतो। आज आपण मनन आणि चिंतन आणि अध्ययन करणार आहोत लूका शुभवर्तमान त्याचा 8वा अध्याय आणि 26 पासून काही वचन वाचूया आपण। मग ते गालिलाच्या समोरील गरसेकराच्या प्रदेशामध्ये येऊन पोहोचले। तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला। त्याला भूते लागली होती। बराच काळापर्यंत तो वस्त्र म्हणून नेसला नव्हता आणि घरात न राहता तो कबरामधून राहत होता। परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल। आपला विषय आहे वस्त्र आच्छादन। लूका शुभवर्तमान अध्याय क्रमांक 8 वचन क्रमांक 27 आम्ही पाहूया पुन्हा एक वार। बराच काळापर्यंत तो वस्त्र नेसला नाही, बऱ्याच काळापासून तो घरात राहिला नाही, तर तो कब्रस्थानामध्ये कबरेमध्ये निर्जल ठिकाणी तो राहिला। याचा अर्थ प्रिय आज तुम्हाला आणि मला समजून घ्यायचा आहे। आमचं वस्त्र, तो मनुष्य वस्त्र का लिहिला नाही, तो मनुष्य वस्त्र का पांघरू शकला नाही, असं काय कारण होतं? तर आम्हाला पाहायला मिळतं की तो मनुष्यामध्ये आम्ही तो संपूर्ण चॅप्टर जर पाहिला तर त्या मनुष्याला भूत लागलेली होती आणि जवळजवळ एका ठिकाणी 2000 भूतांचा त्या ठिकाणी जिकर केलेला आहे, त्या ठिकाणी आठवण दिलेली आहे। तर आम्ही पाहूया त्याविषयी लूका शुभवर्तमान 8वा अध्याय आणि 27व्या वचनामध्ये वाचूया पुन्हा एक वार। तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला। त्याला भूते लागली होती। बराच काळापर्यंत तो वस्त्र म्हणून नेसलाच नव्हता आणि घरात न राहता तो कबरेमध्ये राहत होता। बराच काळापर्यंत तो वस्त्र नेसला नव्हता असा एक मनुष्य त्याला ठिकाणी दिसत आहे। आज परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे पाहत आहे। कदाचित आमच्या अंगावर चांगल्या प्रकारचे वस्त्र असू शकतात, चांगला पेहराव असू शकतो, टाय कोट शेरवानी, चांगल्या प्रकारचा उत्तम झगा आणि जे काही जगामधले सुटेबल आवडणारे सौंदर्यवान रूपवान जे काही परमेश्वराने मला दिलेले ते वस्त्र आज आमच्या अंगावर आहेत। परंतु परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाचा मी गौरव सन्मान करील। वचनाप्रमाणे जे हवे असणारे कपडे आज आमच्याकडे नाहीत आहे। ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त आमच्याकडे पाहत आहे, आमचे आत्मिक कपडे आज डागळलेले आहेत, आमचे धर्मकृत्य आज घाणेरड्या वस्त्रासारखे आणि कपड्यासारखे झाले आहेत आणि बराच वेळ झालेला आहे। आतापर्यंत आम्ही तारणाचे वस्त्र नेसलो नाही, आतापर्यंत वचनाचे वस्त्र आम्ही लेवल नाही, आतापर्यंत आम्ही सत्याचं वस्त्र आम्ही पांघरलेलं नाही। आज प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस आमच्याकडे कदाचित या वचनाच्या माध्यमातून पाहत आहे, त्या ठिकाणी घरसेकराच्या ठिकाणी प्रदेशामध्ये गेल्यानंतर एक व्यक्ती त्याला समोर येत आहे। आज आम्ही प्रत्येक जण प्रभू येशूच्या
आम्ही जागेवर प्रभू येशू आमच्या समोर आहे, प्रभू येशू आमच्या समोर उभा आहे आणि आम्ही त्या एका व्यक्तीसारखे त्याच्या समोर आहोत. आज परमेश्वराच्या दृष्टिकोनातून पाहूया, आध्यात्मिक आणि आत्मिक आणि वचनाच्या रूपात आम्ही पाहूया की खरोखर आज जर परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे तर आमच्या जगातले वस्त्र या ठिकाणी त्याला दिसतील खरे, पण तो आत्मिक वस्त्र मात्र त्याला दिसणार नाही. धार्मिक वस्त्र आमचे घाणेरडे झालेले आहेत, आमची सत्यता आमच्या मधून निघून गेलेली आहे. ज्याप्रमाणे तो भूतग्रस्त शरीराचे हे बाह्य स्वरूपाचे कपडे त्याच्या अंगावर नव्हते, तो कपडे घालत नव्हता. आज अशाच प्रकारच्या जगामध्ये आम्ही जीवन जगत असताना अनेक लोक धार्मिकतेचे कपडे निवेष्टित नाहीत, अनेक लोकांनी तारणाचे कपडे घातलेले नाहीत, अनेक लोक आज उघडे वागडे आहेत. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं की त्या ठिकाणी लिहिलेलं आहे की नेसावायचं आपल्यासाठी शुद्ध वस्त्र विकत घे. ते स्वतःला म्हणत होते आम्ही खूप धनवान आहोत, आम्ही खूप आमच्याकडे पैसा पाणी आहे, आमची मंडळी किंवा आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या खूप श्रीमंत आहोत, पण तू ते उघडे वागडे असं दिसत आहे. आम्ही पुढच्या सेशनमध्ये आम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जाणार आहोत. तत्पूर्वी प्रिय हो, मला तुम्हाला या ठिकाणी लूकवर्तमान अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 27 माध्यमातून देवाचा आत्मा तुम्हाला आणि मला या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचं शिक्षण देत आहे, वचनाचं प्रकटीकरण या ठिकाणी देत आहे की बराच काळापर्यंत त्या अगरसेकरातल्या एका भूतग्रस्ताने कपडे घातलेले नव्हते. आज परमेश्वर आमच्याकडे पाहत आहे, आज आम्हाला तपासायचं आहे. कदाचित परमेश्वर आमच्या बाह्य स्वरूपाचे कपडे सुंदर दिसतील, प्रेस केलेले दिसतील, तागाचे दिसतील, चांगला एक भारीतल्या भारी डायमंड रेमंड कोणत्या कोणत्या कापडाचे असतील, सौंदर्यवान रूपवान आमचं शरीर असेल, पण तो आतमधलं जे आध्यात्मिक शरीर आहे, आमचं धर्मकृत्य जे आहे, वचनाच्या माध्यमातून जीवन जगण्याची जी पद्धत आहे, परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आज आम्ही उघडे वागडे आहोत. बराच काळ झाला, अनेक लोकांनी अनेक दिवसापासून परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याचा स्वीकार केलेला आहे, त्याला परिधान केलेलं आहे, उघड उघड त्याचा स्वीकार केलेला आहे, बॅप्टिझम घेतलेला आहे, प्रभू भोजन घेत आहेत, चर्चला रेग्युलर येत आहेत, दानपात्र देत आहेत, देणगी देत आहेत, दशमांश देत आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या वर्गण्या देत आहेत, चांगल्या प्रकारचा सहभाग पालक वर्गांशी, पालक साहेबांशी, याजक साहेबांशी करत आहेत, रेग्युलर सगळ्या गोष्टी करत आहेत. मात्र त्यांच्या जीवनामध्ये आज वस्त्राची कमतरता आहे आणि ते वस्त्र दुसरे तिसरे नसून वचनाचे, वचन नाही, सत्य नाही, पवित्र आत्मा नाही, अनुकरण नाही, देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगणं नाही, धर्मकृत्य फक्त बाह्य स्वरूपाची, आत्मिक धर्म परमेश्वराला आवडणारं धार्मिक जीवन आमचं सध्या दिसत नाही. आज परमेश्वर आम्हाला स्वतःला सांभाळत आहे. त्या ठिकाणी त्या व्यक्तीला मी पाहतो की त्यांनी घर सोडलं, त्याचे वस्त्र अंगावर नव्हते, तो बराच काळापर्यंत तो वस्त्र नेसला नाही. आणि दुसरा मुद्दा त्या ठिकाणी लिहिला आहे की तो घरात न राहता त्या कब्रस्थानाकडे राहत होता. आज आम्ही राहतो कुठं? हे जग आमच्यासाठी कब्रस्थान आहे. जर या कब्रस्थानात जर आम्ही आमचं जर संपूर्ण विश्व जर निर्माण केलं, या कब्रस्थानामध्ये, या जगामध्ये जर आम्ही जगाला स्वर्ग जर म्हटलं, या जगामध्येच आम्ही खेळी कुशल्याने सगळ्या प्रकारच्या गोष्टी जर वावरत असोल, तर प्रिय हे जग आणि जगातल्या सर्व हौशी मौशी आणि सगळ्या गोष्टी एक दिवस लयास जाणारे, नष्ट होणार आहेत. परंतु देवाचं सार्वभौमत्व सर्व काळ राहणार आहे. आणि म्हणून देवाचं सार्वभौमत्व आमच्या जीवनामध्ये असण्याकरता आज आम्हाला आत्मिक वस्त्र नेसणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. आज आम्हाला शोधणं गरजेचं आहे. आज आम्ही घरामध्ये राहत आहोत का? परमेश्वरचं वचन आम्हाला सांगत आहे तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हाला देवाचा आत्मवस्ती करतो, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? आज आमच्या मंदिरामध्ये, आज आमच्या या घरामध्ये आज आम्ही राहत नाही, याचा अर्थ आमच्या आत्म्यामध्ये आम्ही राहत नाही, याचा अर्थ आम्ही परमेश्वराच्या वचनामध्ये राहत नाही, याचा अर्थ आम्ही सत्यामध्ये टिकत नाही, याचा अर्थ आमचं धर्मकृत्य आमच्या जवळ नाही. कब्रस्थानामध्ये तो राहत होता, बराच काळपर्यंत तो वस्त्र नेसला नव्हता. आज अनेक दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्ताचे स्वीकार केलेल्या माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आज तुमच्याकडे जगातले सुंदर वस्त्र असू शकतात, परंतु आत्मिक वस्त्र तुमचे आज तुम्हाला चेक करायचे आहे. मला चेक करायचे. एकमेकाचे कपडे धुत बसूच नका. परंतु आज आम्हाला म्हणायचं आहे की खरोखर मला 30 वर्ष झाले, 40 वर्ष झाले, 50 वर्ष झाले, 20 वर्ष झाले, 4 वर्ष झाले, 10 वर्ष झाले, जितके काही वर्ष झाले, इथं बराच काळापर्यंत तो वस्त्र नेसलेला नव्हता. आज आम्ही पण ज्या दिवसापासून प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, ज्या दिवशी बाप्तिझम घेतला, ज्या दिवशी आम्ही पश्चाताप केला, ज्या दिवशी आम्ही पाप सोडून दिलं, ज्या दिवशी परमेश्वरामध्ये नवीकरण झालो, त्या दिवसापासून आत्मिकतेचे वस्त्र नाहीत, नुसतं नामधारीपणाचे वस्त्र, फक्त नामधारीपणा. आज आतापर्यंत
ज्याच्या कुणाच्या जीवनामध्ये सत्य असेल, ज्याच्या जीवनामध्ये वचन असेल, ज्याच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं गायडन्स असेल, जो पवित्र आत्म्याच्या फ्लो मध्ये चालत असेल, जो परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी करीत असेल, निश्चित अर्थाने त्याच्या जीवनामध्ये धार्मिक वस्त्र आहेत, आत्मिक वस्त्र आहेत, तारणाचे वस्त्र आहेत आणि परमेश्वराने घालून दिलेले वस्त्र आहेत. परंतु याच्या व्यतिरिक्त जगातलं जर आहे तर निश्चित अर्थाने आज आपण बराच वर्ष झालो, बराच काळ लोटलाय, आपण काही वस्त्र घातले नाही. पुढे तो लिहितोय याचं कारण काय, की त्याला भूत लागली होती. आज अनेक लोकांना भूत लागलेत. चर्च मध्ये आलं का देवदूत, आणि चर्चच्या बाहेर निघालं का भलं मोठं भूत. भूताची संख्या झाली, भूताचा बाजार झालाय, भूताचं एक मोठं एक चांगल्या प्रकारचं मॉब तयार झाले. जसे की आम्ही पाहतो लूका 8:27 मध्ये वाचूया. तो जमिनीवर उतरल्यावर गावातील एक मनुष्य त्याला भेटला. त्याला भूते लागलेली होती. बराच काळपर्यंत त्याला काय झालं होतं, भूत लागली होती. आणि ज्याला भूत लागलंय ना ते कपडे घालीत नाही, ज्याला भूत लागलं ना तो घरात बसत नाही, ज्याला भूत लागलं ना तो कब्रस्थानाकडे जातो. अशाच प्रकारे आज आम्ही त्या अधोलोक म्हटलेला, नरक म्हटलेल्या कब्रस्थानाकडे आज आमचा प्रयास आहे. कारण काय तर आमचे आत्मिक वस्त्र आमच्या जवळ नाही, कारण काय ते आम्ही देवाच्या वचनाचं अभिवाचन केलं नाही, कारण काय तर आम्ही सत्याचा स्वीकार केला नाही, कारण काय तर आम्ही कृती आणि आचरण आमच्यापासून नाही. केवळ नामधारीपणा, केवळ जगातल्या गोष्टी, आणि या गोष्टीमुळं आज आमचे शारीरिक वस्त्र आहेत परंतु आत्मिक वस्त्र नाही. आम्ही आत्मिक वस्त्र आमच्याकडे नाहीत. जसा तो भूतग्रस्त व्यक्ती कपडे घालतच नव्हता, अशाच प्रकारचे जेवढ्यांकडे तारणाचे वस्त्र नाहीत ना, हे सगळे भूत. जेवढ्यांना पवित्र आत्म्याप्रमाणे चालत नाही ना, हे सगळे भूत. जेवढ्यांनी सत्य स्वीकारलंच नाही ना, यांच्यामध्ये सगळे भूत. परंतु प्रिय हो, काळजी करू नका. 2000 भूताची संख्या प्रभू येशू ख्रिस्ताने दटवली आणि त्याला वस्त्र नेसवले. आज तीच गंमत तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये होणं खूप गरजेचं आहे. हा चमत्कार आमच्या जीवनामध्ये आता लागलीच होणं खूप गरजेचं आहे. कारण तो येणार आहे, तो उशीर करणार नाही. ज्या अर्थी त्याने उशीर केलाय ना, त्या अर्थी आम्ही कब्रस्थानातून बाहेर निघावं, त्या अर्थी आम्ही कपडे घालावं, आम्ही नीटनेटकं बसावं. आमच्या साखळदंड जे काही बेड्याने बांधलेलं आहे, या दुष्टाने, या जगातल्या प्रत्येक गोष्टीने आम्हाला बांधलेला आहे, डांबलेला आहे, आम्हाला घरातून बाहेर काढलेलं आहे. या आंतरिक घरामध्ये तुम्हाला की तुम्ही देवाच्या मंदिरात आणि तुम्हाला देवाचा आत्मा वस्ती करतोय, तुम्हाला ठाऊक नाही का? जो कोणी या मंदिराचा, या देहाचा, या घराचा नाश करेल, देव त्याचा नाश करेल. कारण देवाचे मंदिर तुम्ही आहात, देवाचं घर तुम्ही आहात. आता या घरामधून माणसं बाहेर निघलेले आहेत. आज या घरामध्ये वस्तीस्थान कुणालाच नाही. देवाचा आत्मा बाहेर तळपतोय, प्रभू येशू ख्रिस्तावर नॉक ठोकितोय. प्रकटीत 3:20 प्रमाणे, पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जो कोणी माझं वाणी ऐकून हेच घरात नाही, यांचे आत्मिक कान बंद पडलेत. आज यांच्यामध्ये भूत घुसलेत. यांना जगातला सगळ्या प्रकारचा खेली खुशीचा आवाज येतो, मात्र माझ्या जिवंत प्रभू येशूचा आवाज येत नाही. खेदाची गोष्ट आहे. परंतु प्रिय हो, असं करून चालणार नाही. तर आम्हाला काय करायचं आहे? या शास्त्र भागावरून, या दाखल्यावरून, या उदाहरणावरून, या साक्षीवरून आज आम्हाला सुधारायचं आहे. बराच काळ झालाय, अनेक लोकांनी बऱ्याच वर्षापूर्वी ख्रिस्ताचा स्वीकार केलाय. अहो, त्याच्यामध्ये याजक वर्ग आहे, पास्टर वर्ग आहे, फादर वर्ग आहे, कुणी सुटले नाही हो. यांनी फक्त नावाला स्वीकार केला, बाकीचं काही नाही. यांच्यामध्ये गुणच दिसणार. असं परमेश्वर पाहतो त्याच्या वचनानुसार. कारण ज्या अर्थी या व्यक्तीच्या अंगामध्ये कपडे नव्हते, तर कपडे का नव्हते, तर त्याला भूत लागलं होतं. आता आमच्याकडे आत्मिक जीवनाविषयी जर पाहिलं तर आमच्यामध्ये आध्यात्मिक कपडे नाहीत, धार्मिक कपडे नाहीत, सत्यतेचे कपडे नाहीत, वचनाचे कपडे नाहीत. याचा अर्थ आम्ही उघडे वागडे, म्हणजे याचा अर्थ आमच्यामध्ये भूत लागलं. ते भूत कोणतं? आज्ञाभंगाचं. ते भूत कोणतं? जगातल्या हौशीमौशीचं. ते भूत कोणतं? जगातल्या डामडौलचं. ते भूत कोणतं? फक्त पैसा, पाणी, प्रॉपर्टी, विजा, मोठाले चर्च, मोठाले देणग्या, मोठाले दानपात्र, मोठमोठाले ड्रेस, मोठमोठाले रेस्टॉरंट, मोठमोठाल्या सभा, मोठमोठाले सगळं मोठंच. आज बाह्य स्वरूप लोकांचं चांगलं तगडं बनत आहे, मस्त, पण तो आत्मिक जीवन पडत चाललेला आहे. या ठिकाणी तो वचन म्हणता येईल, बराच काळापर्यंत तो वस्त्र नेसला नाही आणि तो घरातही राहत नव्हता. त्याचं कारण आहे, तो कबरेमध्येच राहायचा. आज देखील अनेक लोक आहेत मंदिरामध्ये कमी दिसतात आणि मंदिराच्या वट्यावर जादा दिसतात. चर्चेस मध्ये जा,
स्तुती गीत नाचायला डोलायला लागलं, इकडे तिकडे थोडस अंग हलवलं ना का बाहेर जाऊन मोबाईल खेळत बसते, चॅटिंग करीत बसते. आणि एखाद्याचे आई बापा लय धार्मिक असले त्याचं पोरग तिथंच चॅटिंग करीत बसत. मंदिरात कुणीच बसना, हाताने बांधलेल्या मंदिरातही बसणार, आणि परमेश्वराने हे जे मंदिर केलंय, हे घर केलंय, या घरातही बसणार. आज कबरीकडे पळायला लागले. एक हिंदी मध्ये कहावत आहे, जब गिधड़ की मौत आती ना वो शहर की तरफ भागता है. तसं यांना आता हे जे लोक आहेत ज्यांच्याकडे धार्मिक कपडे नाहीत, आत्मिक कपडे नाहीत, सत्य नाही, वचन नाही, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन नाही, स्वतःच्या घरातून आत्मेतून बाजूला गेलेत, हे कुठं चाललेत? जब गिधड़ की मौत आती है तो वो शहर की तरफ भागते हैं, लेकिन जब ये गिधड़ की मौत आती ना वो अधोलोक की तरफ भागते, वो नरक की तरफ भागते. काही वावगं ठरणार नाही असं म्हणायला, पण परमेश्वरची इच्छा आहे एकही आत्म्याचा नाश होऊ नये, तर सर्वांना सार्वकालिक जीवन मिळावं, आणि म्हणून आम्ही बदलावं, ही देवाची इच्छा आहे. आणि त्यासाठी तो आज आम्हाला वस्त्र देऊ इच्छितो, त्यासाठी तो आमचं धारण करू इच्छितो, त्यासाठी आम्हाला धर्म नियम शास्त्रामध्ये दिलेल्या गोष्टी आम्हाला तो सांगू इच्छितो. कारण जितक्यांनी त्याच्या नामाचा स्वीकार केला तितक्या प्रत्येकाला त्याचा पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार दिला. शेवटी चॉईस तुमची. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये म्हणले, ज्याला कान आहे तो ऐको. थोड्या वेळापूर्वी देवाचे अभिषिक्त सेवक माननीय आदरणीय पास्टर दौंडचे या ठिकाणी लाईव्हला देखील आलेले होते, रिचर्ड साहेब. त्यांनी थोड्या वेळापूर्वी, 1 घंट्यापूर्वी एक मेसेज दिला होता, आणि तो मेसेज मी पाहिला, ऐकला. त्या मेसेज मध्ये होतं की आम्ही डोळ्यांनी परमेश्वराला पाहू शकत नाही, पण तू कानाने त्याचं ऐकू शकतो. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये लिहिले, ज्याला कान आहे तो ऐको, आणि ज्याला कान नाही ना ते नाही ऐकू. बोलते हे हत्तीसारखे जरी सोपासारखे कान असले, मग तू जगातल्या सगळ्या गोष्टी ऐकायला मिळतात. आत्मिक कान मात्र लोकांनी बंद करून ठेवली. आत्मिक कानामध्ये बोळे घालून ठेवले. जगातल्या भल्या मोठ्या डीजेचा आवाज येतो. आपल्याविषयी नुसतं दुसऱ्याने होट जरी हलवले ना, आपल्याकडे बघितलं ना, तर लगेच आपण अंदाज करतो ह्यो आपल्याविषयीच काहीतरी म्हणत आहे. इथपर्यंत त्याच्या अंतःकरणामधले जाणायला आपण एवढे जाणकार झालो, एवढे हुशार पंडित झालो. मग प्रभू येशू ख्रिस्ताचं वचन ऐकायला काय आमचे कान काय झाले? ऑपरेशन झालेत काय? या ठिकाणी बराच वेळ झाला की त्या मनुष्याने वस्त्र घातले नाहीत, जगातले नाही, तारणाचे नाही, कोणतेच नाही. तो मनुष्य घरामध्ये राहत नव्हता, त्याच्या वैयक्तिक जगातल्या 4 भिंतीने विटा बांधकाम केलेले घरातही राहत नव्हता, आणि या आत्मिक घरामध्ये पण राहत नव्हता. तो कबरेमध्ये राहत होता. तिसरा मुद्दा त्या ठिकाणी लिहिलेला आहे, त्याला भूत लागलेली होती. आम्ही पाहूया लूका वर्तमान अध्याय क्रमांक 8 वचन क्रमांक 34 आणि 35 पाहूया. मग ते चारणारी माणसं हे झालेलं पाहून पळाली, आणि त्यांनी गावात व शेतमाळ्यात जाऊन हे वर्तमान सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहण्यासाठी लोक निघाले. आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली होती तो येशूच्या पायाजवळ बसलेला वस्त्र नेसलेला व शुद्धीवर असलेला त्यांना आढळला. तेव्हा त्यांना भीती वाटली. 3 गोष्टी घडल्या. पहिल्यांदा 3 गोष्टी चुकीच्या झाल्या. नंतरच्या 3 गोष्टी आम्ही पाहतो या ठिकाणी. एक तर बराच काळ झाला, एक तर त्यांनी वस्त्रच नेसला नव्हता, दुसरी गोष्ट त्याला तो घरातच राहत नव्हता, तो कबरेकडेच राहायचा, आणि तिसरं त्याला भूत लागली होती. ज्या वेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हटला की निघितून, आणि ज्यावेळेस देवाने, मी शॉर्टकट मध्ये पुढे घेऊन जातो तुम्हाला, कारण आपला विषय आहे फक्त वस्त्र, आच्छादन, कटिवेष्टन. आणि म्हणून ज्या वेळेस त्याच्या जीवनामध्ये साक्षी घडली, तर त्यावेळेस लूका वर्तमान 8 अध्याय 35 वचनामध्ये लिहिले की तो वस्त्र नेसलेला, सगळ्यात पहिला ज्यावेळेस त्याच्यामध्ये अशुद्ध आत्मा निघून गेला, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दटवलं, ज्यावेळेस येशूने त्याच्यावर दया केली, ज्यावेळेस येशूने त्याची कृपा केली, ज्यावेळेस येशूने त्याच्यावर अनुग्रह केला, ज्यावेळेस येशूने त्याचं तारण केलं, ज्यावेळेस येशूने त्याच्यावर अद्भुत अशी कृपा केली, त्याच्या सगळ्या पापाची क्षमा केली, आणि त्याच्यामध्ये असणारा अशुद्धपण, त्याच्यामध्ये असणारं भूत, त्याच्यामध्ये असणाऱ्या न पटणाऱ्या गोष्टी, त्याच्यामध्ये असणारं जेवढं काही असन नसन
सगळं दूर गेल्यानंतर सगळ्यात पहिले एक काम झालं, त्याला तारणाचे वस्त्र दिले, जगिक कपडे. ते जगिक कपडे घातलेला पाहिला. याचा अर्थ आत्मिकरित्या आम्ही तारणाचे वस्त्र घातले पाहिजे. ज्यावेळेस आम्हाला प्रभू येशू ख्रिस्त समजला नाही, जोपर्यंत आम्ही प्रभू येशूच्या वचनांमध्ये वाढलो नाही, जोपर्यंत परमेश्वरच्या चरणाजवळ बसलो नाही, जोपर्यंत आम्ही शुद्ध राहिलो नाही, तोपर्यंत आम्ही मलिन चळीन होतो, कसे पण होतो. पण जर का आता आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, जर का आता आम्ही सेवा करत सुरू आहोत, जर का आम्ही एखाद्याला प्रवचन देत आहोत, जर आम्ही एखाद्याला सुवर्तमान सांगत आहोत, जर एखाद्याच्या तारणासाठी आम्ही कित्ता घडत आहोत, जर आम्ही बिलिव्हर्स भाऊ बहीण आई वडील आहोत, आणि जर आम्ही हक्काने राजपुत्र आणि राजकन्या आहोत, आणि जर आम्ही राजकीय याजकगण आहोत, पाळक वर्ग आहोत, पास्टर लोक आहोत, जेवढे कोणी आणि सगळे, तर आमच्या अंगावर नीट वस्त्र पाहिजे. घाणेरडे नाही, मळलेले नाही, सुळगाळलेले नाही, डागाळलेले नाही. या ठिकाणी आमच्या अंगावर तारणाचे वस्त्र पाहिजे. तर त्या ठिकाणी मला 8:35 मध्ये लोक 8:35 मध्ये म्हणतो, तो वस्त्र नेसलेला. सगळ्यात पहिला प्रथम ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य येतो, ज्यावेळेस परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त अनुग्रह आणि कृपा करतो, त्यावेळेस त्याच्या अंगामध्ये नीटनेटके वस्त्र पाहिजे. आज आमच्या मसनात गवऱ्या चालल्या, खाचडात गेल्या, पेट्या तयार झाल्या, आमच्यासाठी खड्ड्याचा टाइम झालाय, पण अजून काही आमचं तारण झालं नाही. अजून आमचे वस्त्र तेच जगातले, आणि ते पण तिकडे खड्ड्याच्या तिथं काढून घेतात. जसा आईच्या उदरातून नंगा आला ना, तसाच नंगात त्याला दफनितात. तरी लोकांना समज बुद्धी येईना, तरी लोक स्वीकारणार, तरी लोक फक्त अन्न वस्त्र आणि निवार या बाह्य जगामध्येच त्यांचं जीवन घालत आहे. सगळं डोळ्याची फुशरकी, संसाराची फुशरकी, हे घी ते घी, जे दिले त्याच्यात कधी समाधान नाही राहणार. हेडॅक करून घेतील डोक्याला, टेन्शन ताण दबाव करून घेतील. आणि हे करीत असताना आमचं तारणाचं वस्त्र आम्ही ऑटोमॅटिक बाजूला नेतो, वचनाचं लगेच बाजूला. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन पाळक साहेब तुमच्याकडेच राहून द्या, आम्हाला देऊच नका. वचनाचं ज्ञान पाळक साहेब तुम्हीच उकळून प्या. ते तुमच्या पत्नीला द्या, तुमचे 2-3 लेकरं आई वडील कोण असते ना त्यांनाच पाजा. आम्हाला काही वेळ नाही, आम्हाला जगातलंच डब्बे का दूध पिऊन द्या. आम्हाला आईचं दूध नकोच, परमेश्वरापासून आलेलं सत्य नकोच. आमच्या पद्धतीने आम्ही जगामध्ये जीवन. आणि अशा प्रकारे लोक धार्मिक जीवन जगतात खरं, परंतु डुप्लिकेट, नामधारी, अंगावर वस्त्र नाही, नीटनेटकी, शुद्ध नाही. आम्ही तो पाहूया लूकवर्तमान अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 35. पुन्हा एक वार होतोय. तेव्हा जे झाले तेव्हा ते पाहण्यास लोक निघाले, आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली, तो येशूच्या पायाजवळ बसलेला. आज आम्ही येशूच्या पायाजवळ बसलेलो आहोत का आज आम्ही फक्त त्या मार्थेसारखं फक्त किचन वाट्यावरच आहेत, त्या मार्थेसारखं नुसतं बिर्याणी, कुशुंबर, आमकन, फलन, बिस्तन याच्याजवळच बसलोत का? त्या मरियासारखं मी परमेश्वरच्या चरणाजवळ बसलेलो आहोत का? ती मरिया जशी परमेश्वरच्या चरणाजवळ बसून काय हातपाय दाबीत बसली नव्हती. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्या परम पवित्र यहोवा परमेश्वरापासून आलेलं वचन, आलेलं सत्य, आलेलं तारणाचं तागाचं शुभ्र परिधान वस्त्र, त्या वचनाच्या माध्यमातून ती मरिया स्वीकारत होती. आम्ही वचनाच्या टायमिंगलाच नेमकं आमची बत्त्या गुल होत्या, वचनाच्या टायमिंगला आमची चार्जिंग समाप्त, वचनाच्या टायमिंगलाच आमची लाईट जाती, वचनाच्या टायमिंगलाच आम्हाला कळ उठती पोटात, वचनाच्या टायमिंगलाच आमच्या डोळ्यावर झापडा पडत्या. दिवसभर लोळलं ना, घरा गोरलं तरी वचनाच्या टायमिंगलाच आम्हाला फक्त झापड येते. बाकीच्या टायमिंगला मस्त पैकी वाटावाटा बघत येत. कारण काय? तो वस्त्र नेसलेला, शुद्धीवर आलेला परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसलेला. आज जर आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जर स्वीकार केलेला आहे, आज जर आम्ही तारणाचे वस्त्र नेसवलेले आहेत, तर आज आम्हाला शुद्ध आली पाहिजे. लोक बेशुद्ध झालेत. हे करोनाचा मास्क बांधू काही लोकांना दम छाटतोय. सगळे ते शुद्धीवर येणार, काही बेशुद्ध पडत येत. परंतु खरी शुद्ध आम्हाला नाही. आम्ही कोणत्या गोष्टीच्या नुसार आम्ही शुद्धीवर यायला पाहिजे. अनेक लोक शुद्धीवर कधी येतात माहिती का? सगळं नासावलं ना, जवळचं काहीच नाही ना राहिलं, मग त्यांना शुद्धीवर येतं. मग म्हणतो मी माझ्या बापाच्या घरी जाईल, तिथं खूप रेलचेल. आता नाही, ते बंद केले ते दरवाजे. ते आध लोकांकडे जाते, तिथून लवकर कोणी मागे येत नाही ना, कारण थोडासा वेळ राहिलेला आहे.
जर आम्हाला वेळी शुद्ध आली नाही, त्या उदया पुत्र तिथं शुद्धीवर आला तेव्हा त्याचं सगळं संपलं होतं, त्याचं वस्त्रही फाटलेलं होतं, तो कामातून गेला होता, जगातल्या सगळ्या प्रकारचे आत्मे त्याच्यामध्ये घुसून बसले होते, बापाच्या चरणाजवळ होता, बापाजवळ होता, आज्ञा विधी नियम त्याच्यामध्ये होता, खेली खुशाली आनंद हास्य आणि उल्हासाने जीवन जगत होता. ज्यावेळेस बापाचं घर सोडलं, तारणाचे वस्त्र फेकून दिले, जगातले स्मार्ट वस्त्र घातले, आपरे निपरे कपडे घालून गोव्याला भरपूर नासावलं, आले तिथून बोंबलत पाय पाय. इस्रायलला गेलो, लोकांच्या दानपात्रावर 2-4 ट्रिपा आणल्या, तसा वावरात चाललाय. शुद्धीवर या. प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक या नात्याने मी तुम्हाला चेतवणी देतो, सावधानतेचा इशारा करतो. माझ्या बिलिओस भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, आज आमचं वस्त्र तपासणं खूप गरजेचं आहे. नाहीतर त्या घसेकराच्या पात्र जो मुलगा आहे, जो भाऊ आहे, जो पुरुष आहे, जो मनुष्य आहे, जो त्या ठिकाणचा परमेश्वराने निर्माण केलेला पती समान, जे कपडे घालीत नव्हता, जो घरात राहत नव्हता, जो कबरेकडे जायचा, ज्याला शुद्ध नव्हती, जो साखरदंडाने बेड्याने बांधलेला होता. आज असंख्य अशा आमच्या भाऊ बहीण आई वडील आहेत, ख्रिस्ताचा स्वीकार केलाय, सगळ्या गोष्टी झाल्यात, पण असंख्य अशा बेड्याने बांधलेले आहेत, जखडलेले आहेत. त्या सैतानाने वेगवेगळ्या प्रकारचे मोहपाशाने डावाने त्यांना बेड्याने बांधून टाकलेलं आहे. आज त्या बेड्या तोडण्याचा वेळ आहे. आज देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जसा त्या घरसेकराच्या भूतग्रस्ताच्या समोर गेला, आज देवाच्या वचनाच्या माध्यमातून तो तुमच्या आणि माझ्या समोर येत आहे, सत्याच्या माध्यमातून तो तुमच्या आणि माझ्या समोर येत आहे, पवित्र आत्म्याच्या माध्यमातून तो तुमच्या आणि माझ्या समोर येत आहे, आणि तो आज आमच्याकडे पाहत आहे. आणि ज्यावेळेस तो पाहिल, कदाचित त्याच्या दृष्टिकोनातून आमच्यामध्ये आत्मिक आणि धार्मिक कपडे नसलेल, उघडे वागडे असतो, वस्त्र नेसलेलं सोल, त्याच्या दृष्टिकोनातून जर त्यांनी पाहिलं की गेल्या 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष हा घरात राहिलेला नाही, देवाच्या घरामध्ये, इथं आतमध्ये. आणि म्हणून पहिले तिमोथी 3:12-15 मध्ये पाहिलं की सत्याचा स्तंभ असणारी जिवंत देवाची मंडळी ह्यात, म्हणजे देवाच्या घरात कसं राहावं हे तुला समजलं पाहिजे. हा घरातून गायब, देवाच्या जवळून गायब, देवाच्या चरणाजवळून गायब. आज सगळं जग काय करत आहे, त्याच्यामध्ये बिलिओस भाऊ बहीण आई वडील आणि याजक वर्ग सुद्धा नाही सुटले. याजक वर्ग सुद्धा आज घरात राहणार. घराला मोठमोठाले 4-4 मजल्याच्या बिल्डिंग बांधल्या दुसऱ्याच्या दानपात्र. चर्चला डोनेशन घेऊ एकराची चर्च बनवली, सिस्टीम तर डीजेच करून टाकली. रेकॉर्डिंगचे तुमचे सगळे लहान सहान सगळे कार्यक्रम रेकॉर्डिंग साठी मोठमोठाले साधनं घेतली, परंतु देवाचं घर सोडलं. ही ताल्ली घर खूप मोठमोठाले केली दुसऱ्याच्या दानपात्र. करा, चांगली गोष्ट आहे, अडचण नाही, पण चिऱ्यावर एक राहणार नाही. त्या मंदिराचं ज्यावेळेस परमेश्वराचं भविष्य होतं, त्याचप्रमाणे भूकंप होतील, त्यामध्येही घरं जातील. जे काही आपला विषय आता तो घराचा नाही, आपला वस्त्राचा विषय आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की तो घरामध्ये राहिला नाही, तो वस्त्र नेसलं नाही, तो शुद्धीवरही नव्हता, त्याला साखर दंडाने बेड्याने बांधला होता, आणि तिथं जाणाऱ्या येणाऱ्याला तकलीफ देत होता. असे बरेचसे लोक आहेत, ख्रिश्चन लोक, जाणाऱ्या येणाऱ्याला तकलीफ देतात. मार्ग सत्य जीवन म्हटलेल्या रस्त्यावर जाणारे जे माझे बिलिओस भाऊ बहीण आई वडील आहेत, किंवा जे विदर्भामधून किंवा जे देवाच्या नव्याने त्याच्या मार्गात येत आहेत ना, हे भ्रमिष्ट झालेले, पागल झालेले, कपडे नसलेले, हे साखरदांडाने बांधलेले, हे रस्त्यावर असणारे लोक, या लोकांना स्वर्गाच्या राज्याकडे जाऊ देत नाही. आणि म्हणून नव्या करारामध्ये मी पाहतो की तो म्हणत आहे, शास्त्री आणि पुरुषी आणि सदुकी किंवा हे जे लोक आहेत मोठमोठाले ना, हे स्वर्गाच्या दारातच बसले. त्या आतमध्ये ते स्वतः जात नाही तर दुसऱ्यालाही जाऊ देत नाही, दाटी केली यांनी. आणि म्हणून प्रिय हो, आम्हाला शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा झाली आणि त्याच्यामध्ये असणारे 2000 भूतांना प्रभू येशूने त्या ठिकाणी दटवलं, लागलीच तो शुद्धीवर आला. आज आमची शुद्ध हरवलेली आहे, शुद्धीवर या. लागलीच त्याने वस्त्र नेसले आणि लागलीच तो परमेश्वरच्या चरणाजवळ बसलेला या लोकांना पाहिला. जे लोक बऱ्याच दिवसापासून म्हणत होते की हा कब्रस्थानाजवळ राहणारा, ह्यो 11 विकार रूप धारण करणारा, ह्यो साखर दंडाने बेंडाने काही वेळेस बांधून हा तोडून तिकडं रानात वनात हिंडणारा, आज कपडे घालून शुद्धीवर येऊन त्या मनुष्याच्या चरणाजवळ बसलेला आहे. ते लोक घाबरले. आज आम्ही स्वतः परमेश्वरच्या चरणाजवळ नाही, दुसऱ्याला काही चरणाजवळ आणणार आहे.
परमेश्वराच्या चरणाजवळ बसणं म्हणजे देवाच्या विधी, नियम, आज्ञा, सत्य, पवित्र आत्मा सगळ्या गोष्टींमध्ये आम्हाला वाढायचं आहे. आणि विशेष करून आमचं धर्म वस्त्र, आत्मिक वस्त्र, तारणाचे वस्त्र जपून ठेवायचे आहे, ते धुवायचे. आता पुढे लिहिता येतो 8:35 मध्ये वाचूया. तेव्हा जे झाले ते पाहण्यास लोक निघाले आणि येशूकडे आल्यावर ज्या माणसातून भूते निघाली तो येशूच्या पायाजवळ बसलेला, वस्त्र नेसलेला व शुद्धीवर आलेला त्यांना आढळला. तेव्हा त्यांना भीती वाटली. पहिले याजक लोकांना लोक घाबरायचे माहिती का? कारण याजक लोकांमध्ये ते सामर्थ्य होतं, याजक लोकांमध्ये तो अभिषेक होता, याजक लोक तेवढे सक्षम होते, याजक लोकांकडे तेवढा पॉवर होता, याजक लोक तेवढे शुद्ध होते, याजक लोक देवाच्या वचनाप्रमाणे चालत होते, याजक लोकांबरोबर पवित्र आत्मा होता, याजक लोकांनी सत्य स्वीकारलं होतं, याजक लोकांच्या अंगावर तारणाचे कपडे होते, याजक लोक शुद्धीवर होते, याजक लोक परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ बसायचे म्हणजे वचनाला धरायचे. आणि त्या काळात देखील अनेक लोकांना भय वाटायचं. आम्ही पाहूया प्रेषितांच्या कृत्यामध्ये आम्हाला देवाचं वचन शिकवतो, त्या ठिकाणी सुंदररीत्या तो मार्गदर्शन करतोय. आपण पाहूया या ठिकाणी प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक या ठिकाणी एक गोष्ट पाहूया. प्रेषितांचं कृत्य अध्याय क्रमांक 2 आणि वचन क्रमांक 47 बघूया, 46 बघूया. ते दररोज एक चित्ताने तत्परतेने मंदिरात जमत असत, घरोघरी भाकरी मोडत असत आणि देवाची स्तुती करीत हास्याने व सालस मानाने जेवत. सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यात भर घालीत असत. तारण पावत असलेल्या माणसांची त्यांच्यात भर पडायची. आज आमच्याकडे काय होतं माहिती का? आमच्या मंदिराकडे येऊन तारण कुणाचं होतच नाही. आणि आमच्या मंदिरात जेवढे पावलेले आहेत ना, हे जग पावलेले लोक आहेत, तारण पावलेले लोक नाहीत. कारण तारण पावलेले जे लोक आहेत ना, त्यांच्याकडे हे वस्त्र असतात. तारण पावलेल्या लोकांकडे वचन असतं. तारण पावलेले लोक स्वार्थी नसतात. तारण पावलेले लोक वचन मोडीत नाहीत. तारण पावलेले लोक पवित्र आत्म्याला कुठेही गलिच्छ करीत नाहीत. एक खेदाची गोष्ट, आज मी एका लग्नविधीसाठी गेलेलो असताना एक नामांकित आणि ज्यांनी पालखी दीक्षा घेतलेली महिला, सिस्टर्स, दीक्षित पास्टर पण महिला पास्टर, वधू वराला आशीर्वाद देताना बोडखी आली होती. लाज वाटायला पाहिजे, खेदाची गोष्ट आहे. बोले माझं तारण झाले, 30 वर्षापासून मी ख्रिस्त गाजावलाय, अनेक चिन्ह चमत्कार घडले असतील. कारण भूताच्या आत्मे देखील असे चिन्ह चमत्कार करतात. तारणाचे वस्त्र आज नाहीत. ज्या सगळ्या जमलेल्या लोकांसमोर एक अभिषिक्त किंवा एक नावाजलेलं किंवा ज्यांनी परमेश्वराचे शिष्यत्व स्वीकारलेलं, याचकी वस्त्र स्वीकारलेली, आज जर एखादी बहीण ज्याला पास्टरिंग म्हणतात, पास्टरिंग बाई, तिच्या डोक्यावर सरळ सरळ पदर नव्हता, डोक्याला ओढणी नव्हती आणि ब्लेस करीत होती त्या वधूवराला, काय कित्ता घ्यायचा? कसं लोकांचं तारण पावायचं? पहिल्या काळामध्ये ती नव्हतं. प्रेषितांच्या काळामध्ये हे लोकांचं भय वाटायचं लोकांना, कारण प्रेषिताच्या हातून असे अद्भुत कृत्य व्हायचे. आजही इथं अद्भुत कृत्य होतात. हे आताचे सध्याचे प्रेषित बिगर कापड्याचे, हे रानावनात राहणारे, डोंगरात राहणारे, साखळदांडाने बांधलेले, कबरेत राहणारे, शुद्धीवर नसलेले, यांच्याकडून देखील मोठमोठे चिन्ह चमत्कार होतात. पण चिन्ह चमत्काराने तारण होत नाही. तारणाचे वस्त्र महत्वाचे. यांच्याच अंगावर तारणाचे वस्त्र नाहीत. लोकांना कसं भीती वाटेल? ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने हा मनुष्य अनेक दिवसापासून अनेक लोक त्या मनुष्याला पाहत होते, त्याला काही भ्यायचे, तिथून लवकर जात नसते. परंतु ज्यावेळेस ह्याच लोकांनी बघितलं की एवढा मोठा बलाढ्य, एवढा मोठा क्रूर, एवढा मोठा अशुद्ध, एवढा मोठा शुद्धीवर नसलेला, इतका मोठा साखळदंड तोडण्याची ताकद आणि बलदंड असणारा, शरीराच्या ताकदीचा असणारा माणूस, कपडे न घालणारा माणूस, आज त्या एका अनोळखी मनुष्य समोर बसलाय आणि तो पण त्याच्या चरणाजवळ, पायाजवळ, आणि त्याचं ऐकत आहे. किती आश्चर्य आहे. ते लोक घाबरल्यावर बापरे. शेवटी असं झालं की प्रभू येशूला त्यांनी जाबो म्हणले, आमच्या प्रदेशात थांबू नका बाबा,
अजिबात राहू नका. आज देवाचा सत्यसेवक अशा प्रकारे पाहिजे. अशा तारणाचे वस्त्र पाहिजे, धार्मिक वस्त्र पाहिजेत, शुद्धीकरण पाहिजे, परमेश्वरच्या चरणाजवळ बसलेलं जीवन पाहिजे. आणि मग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की शेवटच्या टायमिंग, शेवटचं वचन होतं पण हा त्याच 35 नंतर, हा ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यास सांगितले. तेव्हा पुन्हा एक वार होतं. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यास सांगितले. हे ते बाकीचे जे गावकरी लोक आले ना, बाकीची मंडळी, त्यांना सांगितलं. हा पुढे. तेव्हा गर्सेकराच्या चहूकडल्या प्रांतातील सर्व लोकांनी त्याला आपल्या इथून निघून जाण्याची विनंती केली. आज देखील काय केलेलं आहे, सगळ्या प्रांताच्या लोकांनी, येशू नकोय बाबा, तू इथून निघून जा, पवित्र आत्म्या ओरिजिनल तू नको, इथून निघून जा, सत्य आमच्याकडे नको, देवाचं वचन आमच्याकडे नको, तुम्ही निघून जा बाबा. हे काय आम्हाला परवडणार नाही. अनेक लोक ते तो तारणाचे वस्त्र न तुमच्या जवळच राहून द्या. पाळक साहेब, वचनाचे वस्त्र तुम्हीच एकटे नेसा, शुद्धीवरही तुम्ही एकटे राहा. आम्हाला अशुद्ध म्हणा, बेशुद्ध म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा, आम्हाला शुद्धीवर यायचंच नाही. कारण आम्ही जर का शुद्धीवर आलो का आम्हाला हाऊसमौस करता येणार नाही. आणि यांना जन्मापासून सेवेला एंट्री त्याच्यामुळेच केलेली. हाऊसमौस कशी मिळेल? यामुळं ते शुद्धीवर येणार नाही, येशूच्या चरणाजवळ बसणार नाहीत. नावाला फक्त देवाचं वचन घेतील, पण तो अनुकरण मात्र नसेल. नावाला मात्र ते प्रभूचं काम करतील, प्रभूवर विश्वास ठेवतील, पण प्रभूने सांगितलेल्या गोष्टी करणार नाही. मग अर्थच काय त्याच्या जीवनाला? आणि म्हणून आम्ही पाहतो की आज वस्त्र नेसण्याचा दिवस आहे, फेडून टाकण्याचा नाही. झाले आता बरेच वर्ष झाले वस्त्र फेडून टाकले, नग्न हिंडत येत, जगातले कपडे मस्त खॅली खुशालीचे आहेत, पण तो आत्मिक कपड्यांचं काय? आज आम्हाला वस्त्र नेसायचं आहे, आम्हाला शुद्धीवर यायचं आहे, आणि आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ बसायचं आहे. आज आम्हाला हे करणं खूप गरजेचं आहे. जर आज आम्ही शुद्धीवर आलो नाही तर तो वेळ येणार आहे, येत आहे, जवळ आलेला आहे, ठेपलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जर कधी सांगितलं असतं ना, अमुक अमुक साली आम्ही येणार आहे, मग चांगलं झालं. परंतु स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात, ही वेळ, काळ, समय माझ्या पित्याच्या हातात आहे, आमच्या नाही. आम्हाला माहिती पडलं असतं ना तर आम्ही आदल्या दिवशी तयार झालो असतो. चोर जसा येणार आहे, चोर काय फोन करून येत नाही, हॅलो मॅडम, हॅलो सर, मी तुमच्याकडे रात्री 12 वाजता डाका टाकायला येणार आहे. तुमचे जेवढे काही नातेवाईक असतील त्यांना सगळ्यांना बोलून घ्या, डिपार्टमेंटला खबर करून टाका, घराला पहारे थावा, साथी जो शिट्ट्या वाजतो ना फुर्र फुर्र फुर्र, त्यालाही बोलून घ्या. असं सांगतो का चोर? तो केव्हा येईल हे जर घरधण्याला माहित असतं ना तर घरधण्याने तयारी केली असती. पण तो चोर कधी येतोय घरधण्याला माहित नसतो, म्हणून घर लुटल्या जातं. परंतु जो घरधनी सदैव तयार, सक्षम राहतो, सदैव त्याला लॉक लावतो, सदैव त्याची देखरेख करतो, सदैव त्याच्यावर पहारा ठेवतो. जगातल्या गोष्टीला भरपूर पहारा आहे हो आमचा. पैसे पाणी खराब नाही हो म्हणून लोक याच्यामध्ये एटीएम कार्ड त्यांनी काढायचे, बँकेत सुद्धा जायचं नाही. काही काही तर फोनवरच करतात, काही काही तर नुसतं बटन दाबून काढतात, काही काही लॉकर मध्ये ठेवतात, कुठं कुठं ठेवतात. मग आत्मिक जीवनाचं काय? आध्यात्मिक जीवनाचं काय? देवाच्या वचनाचं काय? हे आहे का? याच्या बाबत आहे का आम्हाला शुद्ध? याचं संरक्षण आम्ही करतो का? कारण पवित्र शास्त्र सांगतंय, जगातल्या सर्व गोष्टीपेक्षा अधिक करून या इथला याचा तू चांगले त्याचं संरक्षण कर. कारण त्यातच जीवनाचा उगम आहे, त्यातच जीवनाचा रस्ता आहे, त्यातच तारणाचे कपडे. आणि जर त्याचं जर का रक्षण केलं नाही मग ते तुम्हाला अधोलोकामध्ये घेऊन झाल्याशिवाय, कारण त्याचं मग तो तिकडे पण घेऊन जातो. 2 रस्ते. म्हणून या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की तो वस्त्र नेसलेला दिसला, पण तू एक महत्वाची घटना आपल्याला पाहायला मिळते की ज्या लोकांनी तो मनुष्य पाहिला, जो पूर्वी कबरेमध्ये होता, जो घरात राहत नव्हता, जो शुद्धीवर नव्हता, जो साखर दंडाने बेड्याने बांधला होता, आणि ज्याला जवळजवळ 2000 भूत लागलेली होती, तो
जो व्यक्ती देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या गचेकराच्या प्रांतामध्ये घुसल्याच आल्याच त्या गावामध्ये उतरल्याच त्या मनुष्याला कसं नीट केलं, तो मनुष्य कसा शुद्धीवर आला, त्या मनुष्याने कसे कपडे घालले, तो मनुष्य कसा परमेश्वरच्या चरणाजवळ बसला आणि त्या मनुष्यामध्ये कसा अद्भुत बदल झाला, हे ज्यावेळेस बाकीच्या लोकांनी ते पाहिलं ना, तर त्या प्रांतातल्या सगळ्या लोक बरं आले बघायला. आणि मग त्या ठिकाणी त्यांना ती हकीकत सांगितली. आणि मग ते लोक म्हटल्यावर हा माणूस काही साधा सुद्धा दिसत नाही, याला हाकलून लावा. आज देखील सत्य मनुष्याला ह्याच गोष्टी, आणि सत्य मनुष्याजवळ आहेत अद्भुत गोष्टी. ज्याच्याजवळ तारणाचे वस्त्र आहेत ना, हाकलून देतात. ज्याच्याकडे सत्य वचन आहे ना, दांडे टाकी देत. जे वचनाप्रमाणे सेवा करतो त्याला हाकलून देतात. जो आत्म्याच्या प्रेरणेने चालतो ना, त्याला म्हणतात तुझं काही काम नाही भाऊ, तू तिकडेच, तो आत्मा तू, आणि तू मिनिस्ट्री, आणि आम्ही येणारही नाही, तू एकटाच बस भजन पूजन करीत. असे पण लोक आहेत. लोकांना लोकांसारखं पाहिजे, बेशिस्त, गैरशिस्त, अशुद्ध, शुद्धीवर नको म्हणते. लोकांना घरपोच डिलिव्हरी चांगली वाटते. आता चर्चला यायला सुद्धा टाइम नाही. आमच्या घरी या पाळक साहेब बोंबलत जातो. तो कशासाठी जातो तुम्हाला माहिती का? हे टक्के बस, त्याला ते मिळते, त्यालाही काही घेणं देणं नाही. यांचं तारणाचं वस्त्र असू नाही नसू, काही घेणं नाही. आज काळाची गरज आहे. आणि म्हणून आम्ही वस्त्र आच्छादन या विषयावर चिंतन मनन करत आहोत. आम्ही आणखीन एक रेफरन्स पाहूया. लूका सुवर्तमान अध्याय क्रमांक 16 आणि वचन क्रमांक 19. लूका सुवर्तमान अध्याय क्रमांक 16 वचन क्रमांक 19. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता आणि तो जांभळी व तलम वस्त्र घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. आज देखील लोक काय करतात? जांभळी वस्त्र घालतात, तलम, चकचक, भागभाग, बँडवाली सारखी एकदम कडक. बाहेर देशातले काय 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 कोट्यवधी रुपये खर्च करतात हो शरीराला सजवण्यासाठी. ख्याली खुशाली. पुन्हा एक वारतो या. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालायचा. तारणाचे वस्त्र नाही. तारणाच्या वस्त्राचा त्याचा संबंधच नाही. वचनाचा त्याचा संबंध नाही. पवित्र आत्म्याचा त्याचा संबंध नाही. सत्याचा त्याचा संबंध नाही. गरिबीचा त्याचा संबंध नाही. दुःखाचा त्याचा संबंध नाही. कोणत्याच गोष्टीचा संबंध नाही. ज्याला फक्त ख्याली तलम वस्त्रे, बास जांभळी. पूर्वीच्या काळात जांभळी व तलम वस्त्रे ना, एक थोडेसे श्रीमंत लोक घालायचे. आज भिकारीचे पोरं सुद्धा तलम वस्त्र घालतात. काय फरक नाही. कपड्यावरून मनुष्याची पारख होत नाही. आत्मिक धार्मिक नीतिमत्तेचे आणि कृतिशील आणि क्रियाशील जीवन याच्यावर मनुष्याला त्याचा तोल पाणी होतो. पुढं दररोज थाटामाटाने थाट माट असाच माडावर जातो. थाटामाटा आणि ख्याली खुशाली बस पुढं करीत असे. एवढंच काम करायचं. नुसते तलम वस्त्र घालायचे, जांभळे वस्त्र घालायचे आणि ख्याली खुशाली म्हणजे राहायचं आणि सगळ्या आयुष्याचं वाटोळं करून टाकायचं. अनेक लोक आज ह्याच गोष्टीमध्ये आहेत. या वस्त्रामध्ये लोक गुंडळलेले आहेत. या वस्त्र आज लोक ह्याच वस्त्राचं लोक काय करीत आहेत? आचरण करीत आहेत. पण तुम्हाला मला सांगू द्या, त्या वचनाची हेडलाईन्स मी मुद्दाम वाचली नाही, आता वाचतो म्हणजे तुम्हाला समजत. श्रीमंत मनुष्य व दरिद्री लाजर. कोणी एक श्रीमंत मनुष्य होता, तो जांभळी व तलम वस्त्रे घालीत असे आणि दररोज थाटामाटाने ख्याली खुशाली करीत असे. आता पुढचं उदाहरण तुम्हाला ऑटोमॅटिक समजलं असेल, कारण तुम्ही विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील आहात. वारंवार तुम्हाला त्या दाखला देऊन मी तुमचाही वेळ घालू शकत नाही आणि मलाही जी देवाने सत्य सांगायला जी वेळ देत आहे त्या वेळेचा मी दुरुपयोग करणार नाही. कारण अनेक वेळा आम्ही हा लाजर आणि श्रीमंताचा दाखला वारंवार पाहिलेला आहे. तर या वचनामध्ये जो तलम वस्त्र घालणारा जो होता, जांभळी वस्त्र घालणारा जो होता, खेळी खुशाली करणारा जो होता, थाटा मठामध्ये जो चालणारा होता, तो फक्त बाह्य स्वरूपामध्ये होता. आत्मिक जीवन त्याचं शून्य.
गोल झुरो. त्याच्या शेजारी त्याच्या दारामध्ये एक दरिद्री लाजर होता. दिन होता, दरिद्र होता, फाटक्या तुटक्याचा कपडा होता आणि रोज खेली खुशालीने कणत पडलेला होता, इवळत पडलेला होता, वेदनेने ताणत होता, जखम्याने त्रस्त होता. सगळ्या प्रकारची खेली खुशाली नव्हती, दुःख भरून होता. आणि ह्यो दररोज थाटामाटाने खेली खुशाली राहायचा. हाताच्या ताटावरला पडलेला चुरा जसं कुत्र्याला भाकर टाकीत ना तुकडा, हात पडलेल्या चुऱ्यावर जगत होता. हे दोघं मेले, हे दोघं गेले. ह्या दोघांना पेटात टाकलं. ह्या दोघांना हिंदी आपला आमच्या गावरान भाषेत यम आले आणि यांना 2 ठिकाणी घेऊन गेले. म्हणजे देवदूत आले आणि ह्या मनुष्याला जो दरिद्री लाजर होता ना त्याला अभ्रमाच्या उरशी सुखलोकात नेऊन ठेवलं. आणि दुसरे आले शिंगावाले, म्हसडीवर बसून याला थेट अधोलोक नरक राज्यात घेऊन गेले हानीत हानीत. आणि तिथं ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं त्याचे तलम वस्त्र, तांबडे वस्त्र, किरमीची वस्त्र आणि जांभळी वस्त्र आणि खेली खुशालीने असा छाती काढून चालायचा, तिथं गेल्यावर त्याला समजलं. आणि म्हणून तो म्हणला की माझ्या भावा माझ्यासारखेच माझ्याच पावलावर पावलं ठेवून चाललेत, हे इथं येतील. हे काही खरं नाही जगातलं. खेली खुशालीचं जांभळण तलम वस्त्रण, खेली खुशालीन ताटण सगळं सगळं श्रीमंती काही कामाची नाही. आत्मिकता जीवनामध्ये पाहिजे. त्याच्या लक्षात आलं की हा दरिद्री लाजार, याच्या अंगावर नीटनेटकं वस्त्र नव्हते, याला खायला नव्हतं, याला घर नव्हतं, यो अशुद्ध होता, याला इजा झालेली होती, याला कुठल्याच प्रकारची सुख प्राप्त झालं नाही. परंतु हा आज अब्रामाच्या उराशी म्हणजे सुखलोकामध्ये आहे. किती भाग्याची, किती चांगली गोष्ट आहे. कारण त्या दरिद्री लाजराचे आत्मिक कपडे, धार्मिक कपडे, सत्यतेचे कपडे, वचनाचे कपडे, परमेश्वराने जसं जीवन दिले, जे काही थोडकं होतं त्याच्यावर विश्वासू जीवन जगला आणि शेवटपर्यंत प्रभू मध्ये तो राहिला, त्यावेळेस त्याला सुखलो. आणि ह्यो नुसता जांभळी वस्त्र घालायचा, तलम वस्त्र घालायचा, राजवस्त्र घालायची, खेली खुशाली करायच्या, पार्ट्या करायच्या, जाई डिस्को बार मध्ये, जाय तिकडच्या धाब्यावर, जाय इस्रायलला, जाय मुंबईला, जाय गेटवे इंडियाला आणि बस होडीत जाऊन दे तिकडेच होडी. ही खेली खुशाली तुम्ही करा. देवाने जर तुम्हाला जर उत्तम असं दिलेलं आहे, ग्रहणीय दिलेलं आहे, देवापासून जर आहे तर निश्चित अर्थाने खेली खुशाली करा. परंतु ह्या तलम वस्त्राबरोबर, या जांभळ्या वस्त्राबरोबर, या ऐश्वर्याबद्दल, या खेली खुशाली बरोबर परमेश्वराच्या लागणाऱ्या गरजा देखील आमच्या जीवनामध्ये भागू द्या. परमेश्वराच्या जीवनामध्ये म्हणजे परमेश्वराचं जीवन आमच्यामध्ये उतरून येऊ द्या. तर प्रिय आमचे वस्त्र चांगले, नीटनेटके, डागाळलेले नाही. हे वस्त्र आम्ही पाहिलं पाहिजे. जसं श्रीमंत मनुष्य आणि दरिद्र लाजराचा खेळ झाला ना, अशाच प्रकारचा खेळ होणार आहे. या व्यक्तीचा तसाच झाला. आम्ही पाहिलं लोकशोधना 8 अध्याय आणि 27 वचनामध्ये त्या व्यक्तीने बराच काळपर्यंत वस्त्रच नेलं. तो मला वस्त्रच घालायचं नाही, जाऊ पुढे पडतो. जगातले वस्त्र पाहिलीचे 50, पण तारणाचे वस्त्र नको. नको ना, बिंदास जा, नका घालू तारणाचे वस्त्र. नसले घालायचेत ना, नका घालू. अधोलोकामध्ये तिकडे तुम्हाला बरोबर होईल. शुद्धीवर नाही यायचं आम्हाला ना, नका येऊ शुद्धीवर. हा श्रीमंत मनुष्य इथं आहे ना शुद्धीवर नव्हता, ठिकाण्यावर नव्हता. पैशा पाण्याने, प्रॉपर्टीने, केली कुशलीमध्ये, चैनबाजीमध्ये, दररोजच्या केली कुशलीमध्ये याला कशाचीच खेस नव्हती. हे शुद्धीवर नव्हते, बी शुद्ध झालेलं होतं, अशुद्ध झालेलं होतं, हे गायराट झालेलं होतं. याच्या डोळ्यावर पैशाची धुंदी चढली होती, श्रीमंतीचं धुंदी चढली होती. हे कुणालाच मोजित नव्हता. अरे लोकांना तर नाही तर नाही, देवालाही नव्हता मोजित तो. सरळ सरळ ते म्हणले आले जीवन एकदाच आयुष करून घ्या, चढ बघता येईल. मग चढ बघता येईल ना, मग त्याला अधोलोकात गेलो समजलं. मग तिथून बघायला लागला. तिथं बघितलं तर वर सुख लोकांकडे नजर गेली. तिथं बघितलं तर आपल्या दारात बसलेला भिकारी तिथं आयुष करतोय. त्याच्या अंगावर नीटनेटके कपडे नव्हते. आम्ही काय थाटामाटामध्ये चालायचो, काय आमची सफारी, काय आमच्या टायकोड, काय आमच्या झग्यावर झगे, काय आमच्या झग्यावर 5-5 झगे, वेगवेगळ्या स्टाईलची कापण्या, काय द्वाऱ्या काय बांधित, कमराला काय बांधित, नळड्याला काय आवळीत, टाय काय लावित, फोटो काय काढित,
अशी गुंडाळी घेऊन अशी पोज काय देते, डोक्यावर टोप्या घालून गोंडे काय लोळवते, यात बाकीच्या बाह्य वस्त्राला काही किंमत नाही. याजक वर्गांनो, जरी तुमचा ड्रेस असेल ना, चांगली गोष्ट आहे, दीक्षा घ्यायला ड्रेस तुम्ही घेताय ना, भाड्याने आणतात, तोच ड्रेस घालून हिंडायचं कायम तुम्ही आता तेवढ्या पुरता आणतात ते असं पोज द्यायला. ते कॉलेजचे लोक असतात ना, ते स्टुडंट, ते घालतात, ते त्यांची काहीतरी एक असते ना शेवटची परीक्षा, आणि पास झाल्यानंतर त्यांना सर्टिफिकेट देतात. काय घालतात? हा, डिग्री भेटली ना, डिग्री भेटल्यावर भाड्याने वस्त्र आणतात, हे भाड्याचे कपडे आणतात, ते काळे लाल हिरवे पिवळे असे टोप्या गोंडे फिंडे हेच घालून हिंडायचं ना. मग डिग्री घ्यायच्या टायमाला घेतात ना, मग रस्त्याने असंच हिंडायचं, सेवा करताना असंच हिंडा. नुसते पोज दाखवतात. आत्मिक कपड्याचं काय, धार्मिक कपड्याचं काय, सत्याचं काय, वचनाचं काय? याचा अर्थ मला असं म्हणायचं नाही की तुम्ही ड्रेस घालून फोटो काढू नका. कसे फोटो काढा तुम्ही. उलट मी तर म्हणतो आभार मानेन तुम्ही ड्रेस घालून फोटो काढतात, कारण आता जमाना ड्रेस काढायचा आलेला आहे. आता लोक कपडे काढून फोटो काढित आहेत. बरं तरी झालं दीक्षेच्या टायमाला लोक पालखीनबाई आणि पाळक साहेब ड्रेस फाडीत नाही, बरं झालं लांब लचक घालीत आहेत. खेदाची गोष्ट होती म्हणून मी थोड्या वेळापूर्वी एक उदाहरण सांगितलं आमचंच, की पालखीनबाईची दीक्षा घेतलेली गेल्या 30 ते 35 वर्ष सेवा करताना मी तिला जवळपास साधारणतः 20 वर्षापासून तर मीच वैयक्तिकरित्या ओळखतोय. अशी बहीण, अशी अभिषिक्त सेवक असं म्हणतात. आणि पालखीनबाई बिगर भोंड्या याची, डोक्यावर काहीच नाही, आणि नववधू वराला आशीर्वाद देते. काय राहिले तारणाचे वस्त्र आहेत का जवळ? मग काय त्या नववधू वराचा शाप लावून टाकायचे काम, डाग लावायचे काम. आणि म्हणून प्रिय आम्हाला आज लक्ष देणं खूप गरजेचं आहे. आम्हाला शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे. आम्हाला परमेश्वराच्या चरणाजवळ बसणं गरजेचं आहे. आम्हाला परमेश्वरापासून प्राप्त झालेले कपडे घालणं महत्वाचं आहे. जसे की तो जो व्यक्ती आहे त्याच्यातून 2000 भूत निघल्यानंतर तो शुद्धीवर आला, तो वस्त्र नेसला, आणि तिसरी गोष्ट तो परमेश्वराच्या चरणाजवळ बसला. मग आता ह्या दुसऱ्या उदाहरणामध्ये मी पाहिलं, तो जांभळी वस्त्र घालायचा, तलम वस्त्र घालायचा, खेळी कुशली राहायचा, आणि असा ताईट चालायचा. मग अधोलोकात गेल्यावर असं नम्र झालं, पण तिचा फायदा नव्हता. अधोलोकात गेल्यावर किती रडण, किती सॉरी म्हणलं, आणि किती म्हणलं नाही मी परत नाही करणार, मला क्षमा कर एकदा. तिथं नो एक्सक्यूज, चान्सच नाही. आता तुम्हाला आणि मला वेळ आहे. आज आम्हाला शुद्धीवर यायचंय, आज आम्हाला वस्त्र नेसायचे, आज आम्हाला आमच्या पित्याच्या घरामध्ये राहायचं. जसं तो कबरेत राहत होता, तो रस्त्यावर राहत होता, तो घरात राहिला नाही, त्याने कपडे घातले नाही, तो साखल दंडाने बेड्याने तोडून तिकडे तिकडे बोंबलत हिंडायचा, लोकांना घाबरवायचा. आज आम्हाला महत्वाचं आहे. जर आम्ही शुद्धीवर आलो नाही ना, तर श्रीमंतासारखी आम्ही तिथं शुद्धीवर उघड, तिथं डोळे उघडतील. तिथं डोळ्या उघडण्यापेक्षा माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, पास्टर, याजक, फादर, रेव्हरेंड, बिशप साहेब, कोऑर्डिनेटर साहेब, गुरुजी साहेब, आणखीन कोणते जे साहेब आहेत ना, इथं शुद्धीवर या, इथं कपडे घाला, इथं परमेश्वराच्या चरणाजवळ बसा, इथं तारण शेवटपर्यंत राखून ठेवा. तर तुमचं आणि माझं भलं, नाही तर आमच्यासाठी अधोलोक खुलं. इथं जर नीटनेटकं भलं नाही तर तिथं आमच्यासाठी ते खुलं राहणार. म्हणून परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा एक वार लाईव्ह सेशन मध्ये आलेल्या देवाचे सर्व अभिषिक्त सेवक, सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण, आई वडील या प्रत्येकाचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मी हार्दिक स्वागत करतो, आभार देखील मानतो. आणि हा मेसेज होता येईल तितका जर सत्य असेल, आत्म्यापासून असेल, खरं असेल, परिवर्तन करणार असेल, पश्चाताप करणार असेल, टोचणारा असेल, बोसणारा असेल, एक चांगला नवीन दिशा देणारा असेल, आपला अशुद्धपण दाखवणारा असेल, शुद्धीवर येण्यासारखं असेल, तारणाचे वस्त्र वाचनाच्या माध्यमातून आले असतील तर शुद्धीवर या, वस्त्र घाला, आणि आपल्या मंदिरात मध्ये, आमच्या पित्याच्या घरामध्ये, या घरामध्ये जाण्याचा नेटाने प्रयत्न करा. येऊया छोटीशी प्रार्थना करूया. पवित्र थोर सेनाधीश बापा, जसे तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो. परमेश्वर देव बापा, या वचनाच्या माध्यमातून तू लाईव्ह सेशनला तू आम्हाला चालवलंस, त्याबद्दल तुझे आभार मानतो. आज आम्ही शुद्धीवर येणं खूप गरजेचं आहे, म्हणून देव बापा आम्हाला शुद्धीवर आण. आम्ही वस्त्र घालावे आणि आम्ही तुझ्या चरणाजवळ असावे, यासाठी तू आम्हाला मार्गदर्शन कर. पुन्हा एक वार आम्ही प्रार्थना करतो, प्रार्थना आठवण ठेवतो माझ्या भारत देशासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, महाराष्ट्र राज्यासाठी त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व प्रकारचे पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, सर्व माझे बिलोस भाऊ बहीण, आई वडील,
देवाचे अभिषिक्त सेवक सेविका ज्यांनी ज्यांनी वस्त्र पांघरलेले आहे, जे जे शुद्धीवर आलेले आहेत, जे जे वचनाच्या चरणाजवळ म्हणजे परमेश्वरच्या चरणाजवळ बसले आहेत, तर प्रत्येकाला तुझी कृपा असू दे. मी असं मला विशेष आठवण ठेवतो, लोणी संगमनेर मध्ये ज्या भावाच्या किडनी स्टोनला प्रॉब्लेम आहे, ज्या भावाला रक्ताची लगवीत आहे, परमेश्वरच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेला अधिकारवाणी तुझा सेवक या नात्याने आणि मी विश्वासणारी या नात्याने तू हजाराला मी दट्टावतो आणि यस मला लागलीच त्या भावाच्या जीवनात अद्भुत कार्य कर. पुन्हा एक वार प्रति बापा त्या भावाला कुठलाही त्रास होऊ नये अशी देखील कृपा कर. त्याचप्रमाणे आमचे सर्वजण जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये तो प्रत्येकाला लागणाऱ्या गरजा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात परमेश्वर देव बापा प्रत्येकाच्या नावाप्रमाणे दिल्यास त्याबद्दल तुझे आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा तारणारा जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र प्रेमळ सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पिता तू आहे. आमेन. प्रभू रक्त की जय, प्रभू रक्त की जय, प्रभू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.